लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा म्हणजे 30 ऑक्टोबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि सॉरी मैत्रिणींनो, दिवाळीची लगबग आणि त्यातनं खूप सारे रिव्ह्यू, खूपच उशीर होतोय एल-पीचा रिव्ह्यू द्यायला. तर आता सुरुवातीला आपण बघतोय हा अद्वैत ना त्या आई आल्या आहेत ना कलाच्या, त्याच्यामुळे तो जरा लहान लेकरासारखाच करतोय कलासोबत. कला जेव्हा पाणी भरत असते जगमध्ये तेव्हा हा तिथे येऊन तिला उगाच डिवचतो आणि म्हणतो, ऐकलंस का खरे, तुझी आई काय म्हणाली, सांभाळून राहा म्हणाली. आता ही कला म्हणते म्हणजे, आता अद्वैत म्हणतो किती सांभाळायचं ग तुला खरे. कला म्हणते तू काय बोलतोयस. आता अद्वैत म्हणतो तुझ्या आईने तुला असं पाणी भरताना पाहिलं, तुला असं अस्ताव्यस्त वावरताना पाहिलं तर किती वाईट वाटेल ना तुझ्या आईला. आता कला म्हणते ए बाबा चुकून झालंय ते, आणि काही अस्ताव्यस्त राहत नाही मी. आता अद्वैत म्हणतो नसतेस, चल माझ्या बेडरूम मध्ये किती पसारा करतेस, गादीवर झोपतेस तेव्हा ती चादर चुरगळलेली नसते का. आता कला म्हणते त्याचं काय आलं आता इथे, काय संबंध, आणि हळू बोला माझी आई ऐकेल. आता अद्वैत म्हणतो हळूच बोलतोय मी, तुला टेन्शन आलंय का. कला म्हणते मला काही टेन्शन नाही आलंय. अद्वैत म्हणतो मी काही टेन्शन घेत नसतो, मी देत असतो, तुझं तसं नाहीये. कला म्हणते म्हणजे काय सांगायचंय तुला मला. अद्वैत म्हणतो म्हणजे इतर वेळेला माझ्या घरात राहून सतत गुरगुरणाऱ्या खरीची आता मांजर झाली आहे. मला वाटलं नव्हतं असं कधी होईल. अगं मी तर विचार करत होतो की या अति आगाऊपणा कसं कमी करता येईल, कसं तुला हरवता येईल, पण माझ्या लक्षातच येत नव्हतं. मला आधीच कळायला हवं होतं. हे काय, तुझ्या आईचं एवढं छान सोल्युशन आहे, अगदी बेस्ट. तुझी आई आली आहे ना आता, तू माझ्या घरात राहून मला जो त्रास देतेस ना, तो सगळा त्रास तिच्या समोर एक्सपोज होणार आहे, तुझ्या आईसमोर. एकदम बेस्ट काम झालंय तुझ्यासाठी. हे असं काम करायचं हे माझ्या लक्षातच नाही आलं गो खरे. आता अद्वैत म्हणतो आता हा ग्लास फोडू का, फोडू. हां, आता कला म्हणते नको ना रे बाबा त्रास देऊ. आता अद्वैत म्हणतो व्हेरी गुड व्हेरी गुड. बोलता बोलता मुद्दाम पाणी सांडवतो तिच्या साडीवर. आता ही कला वैतागत असते त्याच्याकडे बघून. आता अद्वैत म्हणतो तो बघतो ग खरे, तू माझ्या घरात राहून मला किती त्रास देतेस, बघितलं ना, देवाने साक्षात तुझ्या आईला पाठवलंय माझ्या मदतीसाठी. खरे आता तुझं काही खरंच खरं नाही ग, असं तिला चिडवतो आणि म्हणतो खूप दिवसांनी मी माझ्या घरात ताठपणे वावरणार आहे. कला म्हणते जास्ती बडबड करू नकोस, तू काही कमी त्रास देत नाहीस मला. आता अद्वैत म्हणतो OMG, तुझा आवाज किती थरथर कापतोय, तू घाबरली आहेस. अद्वैतला कला म्हणते मी काही घाबरलेली नाहीये, मी काही वाईट वागत नाही तुझ्याशी. आता अद्वैत म्हणतो केवढं एवढं त्यात ते ठरवतील, आता बघशीलच तू खरे. मी म्हंटल ना प्रेक्षकांनो, अद्वैत अगदी लहान लेकरासारखा करतोय, अगदी तसंच चाललंय त्याचं. आता सगळेजण इथे गप्पा मारत असतात तेव्हा अद्वैत येतो त्या कलाच्या आईकडे आणि म्हणतो तुमची राहण्याची व्यवस्था झाली आहे का. आता बघा हा प्रेक्षकांनो, पोकळ घर आणि मोठा वासा कसा आहे ते दिसेल आपल्याला. आता लगेच ही रोहिणी म्हणते अरे राहायची व्यवस्थेचं काय म्हणतोस अद्वैत, अरे आनंद आनंद इकडे ये. आता त्यांच्या घरच्या सर्वंटला बोलवते ही रोहिणी आणि म्हणते अरे आनंद तू पटकन स्टोरूम साफ कर, मिसेस खरेंना राहायला जागा होईल ना. आता ते आनंद म्हणतात की तिकडे तर खूप सारं सामान आहे आणि ते सामान म्हणजे हलवायचं नाही असं आबासाहेबांनी सांगितलंय. आता या आबांनी डोक्याला हात मारून घ्यायचंच बाकी ठेवलंय. रोहिणी म्हणते काहीतरीच काय सांगतोयस डॅड, असं कशाला सांगतील तुला. आबा म्हणतात की नाही नाही मी सांगितलं होतं पण विणबाई काही तिकडे झोपणार नाही. ए आनंद तू असं कर, आपल्या पाहुण्यांची जागा तू तयार कर बरं. आता ते आनंद म्हणतात की अहो पण तिथे पेस्ट कंट्रोल केलं हो, वास येतोय तिथे खूप आबासाहेब. आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की या झोपणार कुठे. आबा म्हणतात बरं थांब जरा आम्ही बघतो काय करायचं ते. आनंद म्हणतो बरं ठीक आहे आबासाहेब. आता ती रोहिणी म्हणते इतकं काय काळजी करायची डॅड, नैनाची काळजी घ्यायला आल्यात ना त्या, नैनाच्याच रूम मध्ये राहतील आणि तिथेच झोपतील. रजनीताई म्हणतात की अहो राहुल कुठे झोपेल मग. रोहिणी म्हणते होईल की तू माझ्या रूम मध्ये ऍडजस्ट, काही हरकत नाहीये. पण आता लगेच नैनाला प्रश्न पडलाय, नाही नाही आई जर माझ्या रूम मध्ये झोपली तर सगळं काही हे म्हणजे माझं भांड फुटून जाईल ना. पण यावेळेला नैनाचं चक्क आजोबांनी मनातलं ऐकलं. आजोबा म्हणतात नाही नाही राहुलला राहू देत नैनाजवळ. नैना म्हणते थँक्यू हा आजोबा, तुम्ही माझी म्हणजे परिस्थिती जाणून घेतलीत. राहुल आसपास असला ना की मला खूप बरं वाटतं हो. आजोबा म्हणतात नाही नाही राहुल तू नैनाच्याच खोलीत राहा.
आता लगेच रोहिणी म्हणते मग ह्या सोहमच्या रूम मध्ये झोपतील चालेल ना. रजनीताई म्हणतात असं काय करता वंस, मग सोहम कुठे झोपणार. रोहिणी आता सरोजला म्हणते तू तुझ्या रूम मध्ये एकटीच असते ना सरोज वहिनी, मग तुझ्या सोबत झोपू दे की मिसेस खरेंना. सरोज आता संतापते आणि म्हणते काय पण काय बोलतेस ग रोहिणी, बरी आहेस ना तू. आता लगेच ही रोहिणी म्हणते अगं असं काय करतेस, तुझ्या विहीनबाई आहेत ना, मग तुला काय प्रॉब्लेम आहे. पण आता बघा सरोज तिच्या अंगावर खेकसते. मग आबा म्हणतात काय ग रोहिणी, तुझ्या विहीनबाई नाहीत का त्या, नाही ना तुझी सून आहे आणि त्यांची पोरगी आहे हे ठाव नाही का तुला. आबा आता रोहिणीला म्हणत असतात तुझ्या खोलीत त्यांना झोपवून घे. आता ते वाक्य पण पूर्ण करत नाही. लगेच ही रोहिणी म्हणते मिसेस खरे तुम्ही किती वाजता उठता बरं सकाळी. आता त्या म्हणजे कलाची आई म्हणते 5 वाजता. यांचा तमाशा पहा फक्त प्रेक्षकांनो, काय मजा आली आज. आता ते आजोबा पुढे काही बोलणार. लगेच रोहिणी म्हणते हो का, मग आमच्या नाश्त्याची तयारी 6 वाजता सुरू होते. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही किचनमध्येच झोपा ना. रोहिणी असं बोलल्यानंतर सगळ्यांनाच नवल वाटले, अशी काय बोलते ही बाई, आणि रजनीताईंना जरा जास्तीच. आता त्या रोहिणी म्हणतात की हे बघा छोटीशी जागा आहे पण तुम्हाला ती आवडेल हां. आता आजोबा म्हणतात की हे बघ रोहिणी, त्यांना काय सवय आणि काय नाही ते आपण नंतर बघू. आता तर राहुलला म्हणत होती ना तुझ्या खोलीत ऍडजस्ट कर, विहीनबाई तुझ्या खोलीत झोपणार आता. रोहिणी म्हणते ओ डॅड प्लीज नो हा. आता आबा म्हणतात मी सांगितलंय ना तो शब्द खरा, विहीनबाई तुझ्या खोलीत झोपणार म्हणजे झोपणार. तुला जमत असेल तर ठीक आहे, नाही तर तू दुसऱ्या खोलीत झोप जाऊन. बाकी मला काही चर्चा करायची नाहीये. विहीनबाई तुम्हाला काही अडचण नाही या रोहिणीच्या खोलीत झोपायला. आता या लगेच म्हणतात हो चालेल ना चालेल, रात्रीचाच तर प्रश्न आहे, दिसभर माझं कामातच जाईल. आता लगेच त्या म्हणतात पण ह्यासनी चालत नसेल तर राहू दे, मी इथंच कुठे झोपीन की. अहो तुम्ही काळजी नका करू, मी कुठे पण राहील. आता ही रोहिणी विचार करते डॅडने माझा प्लॅन माझ्यावरच उलटवला, आता यांचा प्लॅन यांच्यावरच उलटवते मी. आता लगेच गोड बोलून म्हणते हो डॅड चालेल ना, या माझ्या खोलीत झोपले तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, झोपा मिसेस खरे माझ्या खोलीत. आबा म्हणतात की आता कसं बोललीस रोहिणी, आता कळलं तुला घरात आलेल्या पाहुण्यांचा कसा मानपान राखायचा ते. चला रजनी जेवायची तयारी झाली का ग बाई. आता त्या म्हणतात हो झाली ना तयारी. आबा म्हणतात की चला मग आपण जेवणच करून घेऊ. आता यांना काळजी सोहमरावांची. कलाची आई म्हणते बाई सोहमराव नाही आले अजून, त्यांना जेवायचं नसेल का. मग आता या रजनीताई म्हणतात अहो त्याचं काही खरं नाही बरं, तो कधी लवकर येतो नाही तर कधी कधी बाहेरूनच जेवण करून येतो, चला आपण सगळे जेवून घेऊया. आता हा तर झाला रात्रीच्या झोपायचा तमाशा. पण आता बघा प्रेक्षकांनो, जेवताना आता त्या बाईनं कुठं बसावं हा वेगळा तमाशा चालू होता. आता हे सगळेजण वाढत असतात तेव्हा या खरेबाई कुठे बसणार यावरून महाचर्चा रंगली यांच्या घरामध्ये. म्हणून म्हटलं मोठं घर आणि पोकळ वासा. आता ते आबा म्हणतात की बसा ना तुम्ही ताई. आता त्या म्हणतात की मी मागावून बसेल ना. रजनीताई म्हणतात असं कसं, तुम्ही पाहुणे आहात आमच्या, तुम्ही बसा मी नंतर बसते. आता लगेच सरोज म्हणते ए रजनी तू उठायची गरज नाहीये, त्या बसतील की खाली, एवढं काय त्यात. आता हे ऐकल्यानंतर या आजोबांना फार राग येतो बरं का सरोजचा. सरोज जरा जास्ती तू उद्धट सारखी वागते. आता आजोबा म्हणतात काय बोलतेस तू सरोज, विहीनबाई आहेत त्या आपल्या, त्यांच्याशी तू असं बोलतेस. खरं तर नैनाला पण वाईट वाटलंय बरं का हे ऐकल्यानंतर. आता आजोबा म्हणतात असं बोलायचं असतं का विहीनबाईशी. आता लगेच ही रोहिणी सरोजची झाल ओढत म्हणते अहो डॅड असं नव्हतं म्हणायचं सरोज वहिनीला, त्यांना खाली बसायची सवय असेल ना त्यांच्या घरी म्हणून असं बोलली सरोज वहिनी, हो की नाही ग सरोज वहिनी. पण आता अद्वैत या कलाच्या आईचा रिस्पेक्ट ठेवत म्हणतो की मिसेस खरे तुम्ही माझ्या जागी बसा ना. आता या कलाच्या आई म्हणतात अहो नाही राहू द्या ना, तुम्ही बसा ना जावाई बापू. अद्वैत म्हणतो नाही नाही तुम्ही आमच्या पाहुण्या आहात ना, तुम्ही बसा बरं. आता सरोजला लगेच मिरच्या झोंबल्यात बरं का नाकाला. आता त्या बसतात अद्वैतच्या जागेवर. मग आता अद्वैत या रोहिणीला म्हणतो अगं आत्या त्यांच्या घरी ना डायनिंग टेबल आहे बरं का, ते कधीही खाली बसत नाहीत, त्यामुळे इकडे पण त्या डायनिंग टेबलवरच बसून जेवतील. आणि मी तिथे गेलो ना तर कोणीही मला असं खाली बसायला सांगत नाही, मी पण डायनिंग टेबलवर बसूनच जेवत असतो. असं बोलल्यानंतर रोहिणीचा सॉलिड पचका झालाय बरं. आता हे सगळेजण जेवण खावण करून उठून जातात. आणि आता राहिले कोण तर कला आणि अद्वैत. आता या दोघांचं जेवण मागाहून ते दोघं जण सोबत जोडीने बसलेत असं त्यांनी दाखवलंय, छान दाखवलंय प्रेक्षकांनो. तर आता कला अद्वैतला वाढत असते. आता अद्वैत मुद्दाम तिला त्रास द्यायचा प्रयत्न करतोय, हे आण ते आण असं तिची फजिती करत असतो. खरं तर तिलाही भूक लागलेली असते पण तरी सुद्धा ती प्रेमाने सगळं करत असते अद्वैतचं. आता अद्वैत तिला म्हणतो मला साधं पाणी देऊ नको, फ्रीज मधलं पाणी दे, जा बॉटल घेऊन ये. कला बॉटल घेऊन येते. अद्वैत तिला म्हणतो मला हे नकोय, मला चटणी हवी आहे.
आता ती कला चटणी पण आणते, पण आता अद्वैत तिला त्रास देतो मुद्दाम आणि म्हणतो, "अगं ही चटणी नव्हती पाहिजे मला. अगं शेंगदाण्याची चटणी आवडते मला. तू लसणाची आणली आहेस." आता कला म्हणते, "अरे असं काय करतोयस तू? चांदेकर बरा आहेस ना?" पण तरी सुद्धा बिचारी जाऊन लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी बरंच काही आणते. आणि आता तो म्हणतो, "चमचा दे ना, हात तर पुढे कर." आता कला त्याला चमचा देते. आता तो उगाचच तिला डिवचत म्हणतो, "माझं काय आहे, मी माझ्या वस्तू माझ्या हाताने घेऊ शकतो, पण तू जरा मदत केली तर बरं पडतं." कला आता जेवायला बसते बरं का. आता त्या अद्वैतला मुद्दाम कलाही त्रास द्यायचा प्रयत्न करते. ती म्हणते, "अरे चांदेकर, मी ना जरा लिंबू विसरले रे ताटात घ्यायचं. तू जा ना, मला लिंबू आणून दे आणि जमलं तर येताना एखादा डाव पण घेऊन ये, मला पातळ भाजी घ्यायची आहे." आता लगेच अद्वैत म्हणतो, मी जेवतोय खरे." आता कला म्हणते, "मी पण जेवते ना, मला लिंबू हवंय, उठ आणि आण. तू तर कधीही काहीही घेऊ शकतोस ना." आता अद्वैत म्हणतो, "कधी काय करायचं काय नाही करायचं ते मी ठरवेल." आता कला चिडते आणि म्हणते, "हेच मला आवडत नाही तुझं. नेहमी माझं घर म्हणायचं आणि घरात काम करायची वेळ आली की एकही काम करायचं नाही. मला सांग, मिठाचा डबा कुठे असतो रे अद्वैत घरामध्ये?" आता अद्वैत म्हणतो, "घरात मिठाचा डबा कुठे हे माहिती असलं तर घरावर खूप प्रेम आहे असं होतं का?" कला म्हणते, "आपल्या घरामध्ये कुठली गोष्ट कुठे ठेवली आहे ना, हे डोळे झाकून सांगता आलं पाहिजे." आता लगेच अद्वैत तिला म्हणतो, "मी सगळ्या गोष्टी डोळे उघडे ठेवूनच करतो." आता कला म्हणते, "हो का? ज्यांचे डोळे कसे बंद असतात त्यांचे कसे उघडायचे ना, ते मला बरोबर कळतं. जातोयस का लिंबू आणायला आता?" आता अद्वैत म्हणतो, "हो ठीक आहे, जातो, आणतो मी. तसंही तुझा जास्तीच झालेलं आहे." आता लगेच अशी बडबड करतो आणि लिंबू आणायला जातो. कलाला फार भारी समाधान वाटतं की तिने फायनली अद्वैतला उठवलं जेवता जेवता, आणि ती अशी बघत असते त्याच्याकडे. आता कला त्याच्याकडे बघत असते तेव्हा तिची आई येते मागाहून आणि तिला जोरात टपली मारते आणि म्हणते, "कले, काय चाललंय तुझं? त्या जावई बापूंना जेवता जेवता उठवलं तू?" आता कला म्हणते, "अगं आई, तसं काही नाही, मी ते चांदेकर चमचा आणत होता ना." आता लगेच या म्हणतात, "चमचा म्हणते जावई बापूंना, मर का तुला एक फटका." कला म्हणते, "अगं नाही ग आई, अगं त्याला कुठे चमचा म्हणाले मी. अगं मी त्याला म्हणाले की मी चमचा नाही म्हणाले त्याला, मी त्याला डाव." आता त्या म्हणतात, "डाव? अगं येडी-बिडी झाली का तू? आपल्याला काय हवं नको ते आपण स्वतः उठावं आणि घ्यावं. असं बायकांनी उठवावं का नवऱ्याला जेवताना?" कला म्हणते, "अगं आई, असं काय करतेस? मी जेवायला बसायच्या आधी त्याने किती कामं करून घेतली माझ्याकडून, ते नाही पाहिलं का तू?" आता या म्हणतात, "अगं आपल्या माणसासाठी करायची असतात कामं, त्यानेच माणसं जोडली जातात. कळतं का, काही डोक्यात घुसतं का तुझ्या?" सॉरी प्रेक्षकांना, मला हसू आलं. आता तो अद्वैत येतो ना तेव्हा त्या म्हणतात, "आला चमचा आला बघ." तो अद्वैत बघतच राहतो त्यांच्याकडे. त्या म्हणतात, "अगं नाही, म्हणजे डाव घेऊन आले जावई बापू." कला पण असते आता गालातल्या गालात. आता अद्वैत म्हणतो, "घे, डाव आणलाय, चमचा आणलाय, लिंबू आणलाय, आता एक्स्ट्रा तुला चमचा पण आणलाय." आता लगेच ही कला म्हणते, "मला नकोय काही एक्स्ट्रा." सॉरी, त्याने एक्स्ट्रा पोळी आणलेली असते. मग आता कला म्हणते, "मला नकोय एक्स्ट्रा पोळी बिळी." आता अद्वैत म्हणतो, "नको असेल तर घेऊन जाऊ का?" आता ही कलाची आई तिला मारते आणि म्हणते, "काय असं कले, अगं त्यांनी प्रेमाने आणलं ना." मग आता लगेच अद्वैत म्हणतो, "बरं ठीक आहे, मी घेऊन जातो, म्हणजे नाहीतर उगाचच तू बोलून दाखवशील ना मला पुन्हा पुन्हा." म्हणजे अद्वैत अगदी लहान लेकरासारखा इनोसंट आहे असं तो त्याच्या सासू समोर दाखवतोय. आता त्या म्हणतात की, "अहो जाऊ द्या हो जावई बापू, ही लहान आहे, हिला काही कळत नाही. आता बघा हिला कशी सरळ करते मी. तुम्ही तुम्ही बसा, तुम्हाला काही हवं नको ते मला हक्काने सांगायचं. मी आहे ना इथे, संकोच करू नका. मी आणून देऊ का तुम्हाला काही अजून? आणि तू काय त्यांना काही सांगितलं ना तू आता कामं, तर याद राख, कळलं तुला?" कला बिचारी विनाकारण मरण होतंय तिचं मधल्यामध्ये. आता ते म्हणतात, त्या म्हणतात, "बसा बसा, मी तुम्हाला चटणी आणून देते." अद्वैत आता राक्षसासारखा हसतो आणि तिथे खाली बसतो आणि म्हणतो, "कळलं का आता खरे? हा तर फक्त ट्रेलर होता. आता इथून पुढे माझ्याशी डोकं लावायचं नाही. माझी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम माझ्या पाठीशी आहे. आता मी काही पण करू शकतो खरे, काही पण करू शकतो." आता तो तिच्याकडे असं रागाने बघतोय, हसतोय आणि जेवतोय आरामशीर. मस्तपैकी मजा आली हा एपिसोड बघताना. पण आता हा सीन बघा, उगाचच आता ही नैना चुकचुक चुकचुक करत असते एरझाऱ्या मारत मारत. आता तो राहुल म्हणतो, "ए नैना, काय पचक पचक करतेस ग? हा नवीन कोणता प्रेग्नन्सीचं सिम्पटम आहे का तुझा? काय आहे ना, मला काही कळत नाही. आता तू उगाचच नाटकं नको करू. तुझी मम्मा पण आली आहे ना, मला माहिती नाही म्हणून तू आता मोठे मोठे नाटकं नको करूस." आता ती नैना म्हणते, "अरे बाबा, माझी मम्मा आली म्हणूनच मला स्ट्रेस आलाय."
राहुल म्हणतो कसला स्ट्रेस आलाय तुला एवढा. नैना उगाचच काहीतरी थातूर मातूर कारण देते त्याला. ती म्हणते की आता बघ ना माझी मम्मा माझ्यासाठी आली आहे पण ती सतत कला कला करत राहणार माझ्या डोक्याशी. कला असं करते तसं करते त्यामुळे मी इरिटेट होणार. रोहिणी आता या दोघांचं बोलणं ऐकत असते. राहुल म्हणतो काय फालतू गोष्टीचं टेन्शन घेते का. नैना म्हणते फालतू गोष्ट नाहीये ही. अरे मी या घरची सून आहे. मी काय सफर करते काय स्ट्रेसमध्ये असते ना ते माझं मला माहिती आहे राहुल. तुला काय माहिती रे. आधीच त्या कलाचं गुणगान गाण्यासाठी आपल्या घरातले आबा कमी आहे का. त्यात माझ्या म्हणजे मम्माची भर अजून पडेल. आता उद्यापासून सगळे त्या कलाचा उदो उदो करतील आणि मला पाण्यात पाहतील. आता राहुल लगेच म्हणतो हे तू करेक्ट बोलतेस नाही ना पण सांभाळून बरं का. कला याचा गैरफायदा घेऊ शकते. आता रोहिणी येते यांच्यामध्ये आणि म्हणते करेक्ट बोलतोय राहुल. अगं नाही ना तू नको काळजी. तुला जरा जरी वाटलं ना गेम पलटायला लागलाय तर तुझी आई तुझ्यासाठी आली आहे लक्षात ठेव. त्या कलाबिलासाठी नाही आली आहे. आता रोहिणी लगेच मनात विचार करते नैनाला कारणच मिळालंय प्रेग्नन्सीचं. आता ती तिच्या आईला चांगलीच राबवून घेईल. रोहिणीला काही करून या कलाच्या आईला कामाला लावायचे. आता तो रोहिणी म्हणते आलेच पण आता नैना विचार करते की अरे देवा हे मला सपोर्ट करतायत तिथपर्यंत ठीक आहे पण माझ्या आईला जर डाऊट आला ना की माझी प्रेग्नन्सी खरी नाहीये तर ती खूप तमाशा करेल घरामध्ये. बाप रे आता मी काय करू. इकडे आड आणि तिकडे वीर असं झालंय माझं. नैना चांगलीच गोत्यात आली हा प्रेक्षकांनो. पण आता त्यांनी हिच्या प्रेग्नन्सीचं भांडं खरं फोडायला पाहिजे. मजा येईल पुढे बघायला. आता ही रोहिणी तिच्या खोलीत जाऊन तनतन करायला लागते. डॅडला काय गरज होती त्या खरेला माझ्या खोलीत झोपवायची. डॅड पण ना आता तेवढ्यात खरेबाई येतात आणि म्हणतात आओ हातपाय तोंड धुत होते मी त्याच्यामुळे मला जरा उशीर झाला. मी आलेच बाथरूमला जाऊन. आता असं म्हणून त्या बिचाऱ्या बाथरूमसाठी गेल्या आहेत आता तिकडे. आता ही लगेच विचार करते रोहिणी ही बाई माझं बाथरूम पण शेअर करणार का. आता कलाच्या आई आता फ्रेश होऊन आल्यावर का आणि आता त्या झोपणारच असतात. तेवढ्यात ही जोरात ओरडते रोहिणी चेटकिणीसारखी अहो नाही 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 इथे नका झोपू. म्हणजे तुमच्यासाठी कम्फर्टेबल गादी मागवली आहे मी. म्हणजे तुम्ही गादीवर झोपलात ना की शांत झोपेल तुम्हाला. मस्त इथे अंथरून टाका आणि झोपून जा इथे छान. आता या विचार करतात बरं बरं झोपते झोपते. बिचारा काय बोलणार. पण आता अद्वैतने हायदोस घालून ठेवलाय त्याच्या खोलीमध्ये. आता हा शेवटचा सीन आहे प्रेक्षकांनो आजच्या मालिकेतला. आता अद्वैत त्या कलाच्या गादीवर नाचत असतो लिटरली. आता कला ते बघते आणि ओरडते त्याच्यावर. त्याला म्हणते काय चाललंय चांदेकर बरं आहेस ना तू. माझी गादी का खराब करतोयस. आता अद्वैत म्हणतो ओरडू नकोस माझ्या अंगावर. सांगू का तुझ्या आईला जाऊन सांगू तुमची मुलगी कशी ओरडते माझ्यावर. आता कला म्हणते काय रे एरवी व्यवस्थितपणाचे धडे देतो आणि माझ्या चादरीहून चालत गेलास उड्या मारतोय. चांदेकर नीट राहा तू. आता हा अद्वैत म्हणतो मला सोशल सर्व्हिस करायची गरज नाहीये. आता ही कला म्हणते म्हणजे. आता अद्वैत नाचत नाचत म्हणतो तिच्या गादीवर मी माझ्या गोष्टींच्या बाबतीत पर्टिक्युलर आहे. मी दुसऱ्यांच्या गोष्टीची काळजी कशाला करू मला काय गरज आहे. आता कला म्हणते शेवटचं सांगते माझ्या गादीहून खाली हो चांदेकर. आता हा म्हणतो तिला घर कोणाचं आहे माझं आहे. रूम कोणाची आहे माझी आहे. आणि पुन्हा एकदा त्या गादीवर असा नाचायला लागतो पावली करत. आता ती कला म्हणते गादी तर माझी आहे ना त्याच्यावर फ्रेश चादर घातली होती मी. चांदेकर तू खाली होतोस की नाही माझ्या गादीवरनं नाही तर बघा मी काय करेल. अद्वैत म्हणतो धमकी मला धमकी देतेस तू काय करशील ग काय करशील. चल काय करायचं ते कर मी नाही घाबरत तुला. जाऊन सांगेल तुझ्या आईला बरोबर सरळ होशील. कला म्हणते ती माझी आई चांदेकर ती माझीच बाजू घेणार आहे. आता अद्वैत म्हणतो ती तुझी आई असली ना तरी त्या मलाच सपोर्ट करायला आल्या आहे. वाट बघ वाट बघ. मी जर सांगितलं ना त्यांना जाऊन तू काय करतेस तर काय होईल तुलाही माहितीये. जाऊ 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 सांगू आता. खरे तू आता गपचूप झोप आता कला म्हणते ए तू गपचूप झोप मी ना तुला चांगली अद्दल घडवणार आहे चांदेकर. आता हा तिला म्हणतो तू मला अद्दल घडवणार. अगं मुळात त्यासाठी शस्त्र असावं लागतं स्ट्रॅटर्जी असावी लागते जवळ आणि माझ्याकडे स्ट्रॅटर्जी आहे तुझी आई. कला म्हणते ती माझी आई आहे. अद्वैत म्हणतो पण त्या माझ्याशी आणि मला सपोर्ट करणार तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजणार. अरे शेवटी न्याय झाला रे झाला. बघत असतो देव सगळं वरतून. आणि हा कलाला जवळपास खूप जास्ती त्रास द्यायचा प्रयत्न करतोय. आता प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. पण आता या संगीतातही काही कमी नाहीये. म्हणजे त्या कला आणि नैनाच्या आई आहेत म्हणजे त्या काय चीज असतील विचार करा प्रेक्षकांनो. आता त्यांनी काय केलंय या दोघांना वेगवेगळं झोपलेलं बघितलंय. आता या दोघांना एकत्र आणायचा ते प्रयत्न करतात प्रेक्षकांनो. काय करतात त्या या दोघांना वेगवेगळं झोपलेलं बघतात आणि पहाटे उठून म्हणतात आई गो माझी लईच पाठ खराब झाली हो. तुमच्या गाद्या लई वेगळ्या आहे म्हणून माझी कंबरच आकडली बघा. आता अद्वैत त्या कलाची गादी आणतो आणि त्यांच्या पुढे टाकत म्हणतो या गादीवर झोपा ही गादी नरम आहे. आता हा सोहम म्हणतो अरे पण ती कला वहिनीची गादी आहे ना. मग आता हा अद्वैत म्हणतो तिचं ती करेल मॅनेज मग त्यात काय एवढं.
आता रात्रीची वेळ असते, झोपायची वेळ येते, तेव्हा आता ही कला म्हणते झोपू का मी आता चटईवर? अद्वैत म्हणतो झोप झोप. पण आता या टेन्शनमध्ये येतात की अरे देवा, आपल्या पोरीला चटईवर झोपावं लागते की काय? पण अद्वैतला दया येते कलाची आणि तो म्हणतो झोप माझ्या बाजूला. काय वाटतं मैत्रिणींनो, संगीताताईंचे हे प्रयत्न सफल होतील का? कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज एखादा लाईक करायला विसरत जाऊ नका हो. न चुकता तुम्हाला रिव्ह्यू देते मी. एखादा लाईक करा आणि चॅनलही सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.